नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आणि आज आपण स्टेप मल्टीप्लाय ची किती स्टेप शिकत आहे आपण 70। या अगोदर पार्ट व्हिडिओ मध्ये आपण स्टेप 1 to 8 आणि स्टेप 9 to 16 इथपर्यंतच्या आपल्या स्टेप झालेल्या आहेत आणि आता आपण उर्वरित स्टेप आपण आता इथं शिकणार आहोत। कळालं? सर्वांनी अत्यंत मन लावून लक्ष द्या। चला, आता मला सांगा या स्टेपचं नाव काय आहे? 3 डिजिट, वरती 3 डिजिट आहे आणि खाली किती डिजिट आहे? 2 डिजिट आहे, बरोबर। आता इथं कॅरी येणार आहे, जरा लक्ष द्या। 3 2 चा किती होणार आहे? 6। ओके, 3 2 ची किती होणार आहे? 6 होणार आहे, बरोबर। 3 2 चा 6, 3 2 चा 6 किंवा 2 3 चा 6, बरोबर ना। चला पुढे, 2 2 चा 4 आणि 2 8 चा किती होणार आहे? 16। बरोबर मन लावून लक्ष द्यायचं। क्लियर? आता आपण या दोन्ही काय केलं? 3 ला 2 ला आणि 8 ला काय केलं? मल्टीप्लाय केलं। त्यामुळे याचं घर काय होणार आहे? बंद होणार आहे। याचं घर काय होणार आहे? बंद। क्लियर? सगळ्यांना समजलं? चला, आता मी या 7 नी कोणाला गुणणार आहे? या तिघालाही मल्टीप्लाय करणार आहे। बाळा मन लावून लक्ष दे। चला, 7 3 चा किती होणार आहे? 21। कॅरी किती उरणार आहे? 2। 7 2 चा किती होणार आहे? 14, बरोबर आहे ना। त्या 14 मध्ये जर हे 2 मिळवले तर किती झाले? 16। कॅरी किती उरणार आहे? 1। आता 7 8 चा किती होणार आहे? 56। त्या 56 मध्ये जर का 1 मी मिळवला तर किती होणार आहे? 57। आता मला याची काय करावी लागणार आहे? प्लस करा। किती होणार आहे? 6। इथे किती होणार आहे? 5। इथे 12 ची 2, इथे किती होणार आहे? 9 आणि इथे किती होणार आहे? 5 होणार आहे। 1 2 3 5। कळालं? समजलं सगळ्यांना? करेक्ट आहे? काही चुकलं नाही आपलं? हां, त्यामुळे व्यवस्थित उत्तर द्या। चला, आता आपण इकडे बघूया। वरती 3 डिजिट, खाली 1 डिजिट। खाली किती डिजिट आहे? 2 डिजिट। ही आपली स्टेप आहे। स्टेप नंबर किती? 17। ओके, चला, या वरच्या तिघांचा फ्रेंड कोण आहे? 9। मग या 9 ना आपण या वरच्या तिघांनाही काय केलं पाहिजे अगोदर? 9 8 चा 72, कॅरी किती उरले? 7, बरोबर। 9 6 चा किती होणार आहे? 9 6 चा किती होणार? 54, बरोबर आहे ना। 54। 54 मध्ये जर का आपण 7 मिळवले तर किती होणार आहे? 61। इथं 1 होणार आणि इथं किती उरणार आहे? 6, बरोबर। हां, मन लावून लक्ष द्या। 9 च्या टेबल मध्ये 9 चा टेबल 8 पर्यंत म्हणायचा। 9 8 चा किती होणार आहे? 72। त्या 72 मध्ये हे मी 6 काय करणार आहे? मिळवणार आहे। 78। तर किती होणार आहे? 78। आता या 9 ने तिघांना मल्टीप्लाय केलं म्हणून हे घर काय होणार आहे? बंद होणार आहे, बरोबर। समजलं सगळ्यांना? चला, आता या 8 नी मी या तिघांनाही काय करणार आहे? मल्टीप्लाय करणार। सुरुवातीला या 8 नी कोणाला मल्टीप्लाय करणार आहे? 8 ला। 8 8 चा 64, कॅरी किती उरले आहे? 6। 8 6 चा किती होणार आहे? 48। त्या 48 मध्ये जर का मी 6 मिळवले तर किती होणार आहे? 58। किती होणार आहे? आता एक लक्षात ठेवा, इथं होणार 48। 48 मध्ये जर 6 मिळवले तर किती होणार आहे? 54। किती होणार आहे? 54। मग इथे किती होणार आहे? 4 आणि इथे किती होणार आहे? 5। कॅरी किती उरणार आहे? 5। लक्ष द्या। आता 8 चा टेबल कुठपर्यंत? 8 8 चा 64। त्या 64 मध्ये जर का मी हे 5 मिळवले तर किती होणार आहे? 69। तुम्ही कॅल्क्युलेट करत असताना करेक्ट उत्तर द्या, चुकीचं उत्तर द्यायचं नाही। चला बोला, किती होणार आहे? प्लस करायची 2। इथे किती होणार आहे? 5
इथं होणार आहे 12, कॅरी इथं होणार आहे 10 आणि हे किती होणार आहे 70, इथं 1, इथं किती होणार आहे 7. 1 2 3 1. कळालं सगळ्यांना? क्लिअर कळालं? कोणती स्टेप होतीये? 17 स्टेप, वरती 3 डिजिट, खाली 2 डिजिट. सगळ्यांना कळालं? पक्क कळालं? चला आता आपण पुढच्या स्टेप कडे येऊया. स्टेप नंबर 18. काय आहे रे? वरती किती अंक आहेत? 4. 4 अंक आहेत, बरोबर आहे ना? आणि खाली किती अंक आहेत? 2. बरोबर? म्हणजे एक अंक मी वरती काय केलेला आहे आता या स्टेप मध्ये वाढवलेला आहे. मग एक अंक जरी वाढवला तरी रूल्स काही चेंज होणार नाही, फक्त एक स्टेप आपली वाढणार. बरोबर का? आणि सर्वात महत्वाचं मन लावून आता लक्ष द्या. या 8 नी मी या चौघांनाही काय करणार आहे? मल्टिप्लाय करणार आहे का नाही? बरोबर? हा चला बोला किती होणार? 8 5 चा किती होणार? 40. कॅरी किती उरले? 4 उरले. 8 0 चा 0. 0 मध्ये जर आपण 4 मिळवले तर किती होणार आहे? 4च होणार आहे. बरोबर का? दीदी मन लावून लक्ष दे. 8 8 चा 64. कॅरी किती उरणार आहे? 6. 8 5 चा किती होणार आहे? 56. त्या 56 मध्ये जर का मी हे 6 मिळवले तर 8 7 चा किती होणार आहे? 56. बरोबर आहे का नाही? 56 मध्ये जर का मी 6 मिळवले तर किती होणार आहे? सांगा पटकन. किती होणार आहे? 56 प्लस 6 62. किती होणार आहे? 62. हा करेक्ट उत्तर द्या, चुकीचं उत्तर द्यायचं नाही. तुमचं सगळं उत्तर रेकॉर्ड होतं. आता आपण या 8 नी या 4 लाही सगळ्यांना मल्टिप्लाय केलं. बरोबर? समजलं सगळ्यांना? हा. आता म्हणून मला हे घर काय करावं लागेल? बंद करावं लागेल. बरोबर? आता मी या 5 नी या वरच्या 4 ला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. पहिल्यांदा कुणाला करावं लागेल? 5 ला. 5 5 चा 25. कॅरी किती उरले रे? 2. मी इथं वरती लिहितो किंवा बाजूला. 5 0 चा 0. 0 मध्ये मी हे जर 2 मिळवले तर किती होणार आहे? 2च होणार आहे. आता माझ्याकडे कॅरी उरला नाही. 5 8 चा किती होणार आहे? 40. आता माझ्याकडे कॅरी किती उरणार आहे? 4. 5 7 चा किती होणार? 35. बरोबर ना? 35 मध्ये जर का मी हे 4 मिळवले तर किती होणार आहे? 39. आता मला याची काय करावं लागणार आहे? प्लस. काय करावं लागणार आहे? मन लावून लक्ष द्या, मन लावून बोला. किती होणार आहे? 0. किती होणार आहे? 9 6 2 15. कॅरी किती उरणार आहे? 1. नंतर किती होणार आहे? 4. 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा. समजलं सगळ्यांना? क्लिअर? सही आहे मन? चला आता आपल्याला हे एक्झाम्पल बघायचं आहे. मन लावून लक्ष द्या. स्टेप नंबर 18. 4 डिजिट बाय 2 डिजिट. बरोबर? 100% कळणार तुम्हाला स्टेप बाय स्टेप. चला आता हे वरच्या 4 अंकाला आपल्याला कितीने गुणावं लागेल? 9. 9 हा 2 चा फ्रेंड आहे, 7 चा फ्रेंड आहे, 4 चा फ्रेंड आहे आणि 8 चा पण फ्रेंड आहे. बरोबर का? बरोबर ना? हा चला चला आता बोला. 9 2 चा 18. कॅरी किती उरले? 1. 9 7 चा किती होणार? 63 मध्ये 1 मिळवला 64. कॅरी उरले 6. 9 चा टेबल 4 पर्यंत 36 मध्ये 36 मध्ये जर आपण 6 मिळवले तर किती होणार? 42. बरोबर ना? इथं 2 मग इथं किती उरणार? 4. 9 चा टेबल 8 पर्यंत 72 मध्ये जर आपण 4 मिळवले तर किती होणार? 76. चुकलं आहे ना? चुकलं तर तुमचं बघायचं, तुमचं चुकणार. समजलं? हा चला आता आपण हे घर काय करायचं आहे? बंद करायचं. बरोबर कर बाळा? हा आता हा 8 कोणाचा फ्रेंड आहे? 2 चा, 7 चा, 4 चा, 8 चा. चला 8 2 चा 16. कॅरी किती उरले? 8
7 ला किती होणार 56. 56 मध्ये हे मिळालं 57. कॅरी किती उरणार 8 4 ला किती होणार 32. 32 मध्ये किती ऍड करावं लागणार बरोबर आहे ना बाळा चुकलं नाही ना 8 4 ला 32 त्याच्यामध्ये 5 केले किती होणार लिहू का हा चला 37. तर मग इथं मी 7 लिहिणार कॅरी किती उरणार 8 8 जा 64 मध्ये 3 मी मिळवणार किती होणार 67. आता याची मी काय करणार प्लस. चला बोला किती होणार 10 म्हणजे 0 इथं उरला 1 किती होणार 10 इथं किती होणार 1 14 म्हणजे इथं किती येणार 4 इथं किती होणार 1 15 इथं किती होणार 1 7 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा. समजलं सगळ्यांना पक्क कळालं क्लिअर कळालं मन लावून कळालं एकाचही चुकणार नाही. मी काय केलं होतं या स्टेप मध्ये सांगा वरती 1 नंबर काय केला होता वाढवला. समजलं क्लिअर. चला आता आपण पुढच्या स्टेप कडे वळूया. स्टेप नंबर किती आहे स्टेप नंबर 19. तुम्ही लाईव्ह लेक्चर शिकत आहात आणि या नंबर मध्ये काय केलं बघा बाळांनो मी वरती 1 नंबर वाढवला परत 1 2 3 4 5 आणि खाली किती ठेवले 2. आता पहिले काय केलं होतं आपण 3 होतं बरोबर नंतर 4 केलं आता किती केले 5. आता आपलं स्टेप थोडी लांब होणार. आता गडबड करायची नाही इथं चुकीची शक्यता असते. माझ्या समोर तुम्ही उभे आहात व्यवस्थितशीर लक्ष द्या मन लावून. चला बोला. आता मला एक सांगा 9 चा फ्रेंड कोण आहे 4 आहे 8 आहे 5 आहे 0 आहे आणि 8 म्हणजे आपल्याला याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर. चला 9 चा टेबल 4 पर्यंत आपण बोलूया. 9 4 ला 36 म्हणजे इथं किती येणार 6 कॅरी किती उरले 3. 9 8 चा 72 मध्ये 3 मिळवा 75 इथं 5 इथं 7 9 5 चा 45 मध्ये जर का आपण 7 मिळवले 45 मध्ये 7 मिळवले किती होणार 52 किती होणार 52 मग इथं 2 इथं किती लिहिणार 2 कॅरी किती उरणार कॅरी किती उरणार 5 9 0 दा 0 मध्ये 5 मिळवा 5 आणि 9 8 जा किती होणार आहे 72 बरोबर. ही स्टेप बरोबर आहे कारण जर स्टेप चुकली तर पुढचं सगळं चुकणार. आता या 9 न वरच्याला मल्टिप्लाय केलं त्यामुळे आता हे घर काय होणार आहे हे घर बंद होणार आहे बरोबर का. आपला इथे किती होता हा 2 होता बरोबर आहे ना. चला आता 1 चा पहिले कोणापर्यंत मल्टिप्लाय करून म्हणायचा टेबल 4 पर्यंत. कुठपर्यंत रे 4 लक्ष दे तू 8 4 जा 32 इथं 2 कॅरी किती उरले रे 3 उरले. 8 8 जा 64 मध्ये किती मिळवायचे आहेत 3 मिळवायचे 64 आणि 3 60 मग इथं किती लिहिणार 7 इथं किती लिहिणार आहे 6 8 5 जा 40 प्लस 6 46 कॅरी किती उरले 4 8 0 जा 0 प्लस 4 आणि 8 8 चा किती होणार आहे 64 करेक्ट ना. आता आपल्याला याची काय करायचे प्लस. चला बोला 6 0 6 किती होणार 7 इथे किती होणार 9 इथे होणार 11 कॅरी किती होणार 1 किती होणार आहे 7 इथे किती होणार आहे. आता माझ्याकडे हातचा उरला नाही किती होणार आहे 1 कॅरी 1 इथे किती होणार आहे
1 2 3 कॉमा 1 2 कॉमा करेक्ट आहे. चेक करायचा मी तुम्हाला सांगतोय कारण टेबल तुम्ही बोलताय कॅरी तुम्ही मिळवताय समजलं. हा चला आता आपण हे उदाहरण बघू चुकणार नाही 100% सांगतो. स्टेप नंबर 19 हा 5 कुणा कोणाचा मित्र आहे रे 5 चा 4 चा 9 चा 0 चा आणि 7 म्हणजे 5 चा टेबल 5 पर्यंत आपल्याला म्हणावं लागेल. दीदी मत लावून लक्ष. परीक्षेमध्ये कितीही पोरगा हुशार असला तरी त्याचं गडबडीमध्ये मल्टिप्लाय चुकतो पेपर सोडवताना. त्यासाठी आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. एवढी प्रॅक्टिस करायची की आपलं एकही चुकलं नाही पाहिजे. एवढी खतरनाक प्रॅक्टिस करायची. चला बोला 5 5 जा 25 कॅरी उरले 2 5 4 जा 20 20 प्लस 2 22 कॅरी किती उरले 2 9 5 जा 45 45 प्लस 2 मग इथं 7 लिहायचं इथं 5 0 जा 0 0 प्लस 4 0 प्लस 4 0 प्लस 4 व्हेरी गुड. आणि 7 5 जा किंवा 5 7 जा किती होणार बरोबर आहे स्टेप बरोबर. आता आपण या 5 ने याला गुणलं. आता हे घर काय करावं लागेल. आता 7 हे 5 मित्र कोणाचे आहेत 7 चे. पहिल्यांदा मित्र कोण आहे हा 7 5 चा 35 कॅरी उरले 3 7 4 चा 28 28 प्लस 3 31 इथं 1 इथं किती होणार 3 7 9 जा 63 63 मध्ये 3 मिळवलं तर 66 कॅरी किती उरले 6 7 0 जा 0 1 6 66 परत 6 होणार बरोबर ना. हा आणि 7 7 जा बरोबर आहे का रे. हा चला बोला प्लस करा 5 7 8 10 कॅरी किती होणार 1 12 इथं 1 होणार 13 इथं 1 आणि इथं 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा बरोबर आहे. कळालं. एका परत स्टेप चेक करा बरोबर आहे. कुठं काय चुकलं का बघा तुमच्या नजरेतून. बऱ्याच वेळा गडबडीमध्ये कॅरी आपण एखादा जास्त म्हणतो टेबल कधी कधी चुकतं सगळ्यांचं चुकतं पण आपण जर मन लावून केलं तर 100% बरोबर आहे. ठीक आहे सगळ्यांना कळालं. चला आता आपली शेवटची स्टेप आपण बघूया जिथं मुलं गडबडतात. स्टेप नंबर 20. आता याच्यात मी पॉइंट पण दिलाय म्हणजे पॉइंटची कॉन्सेप्ट पण तुमची क्लिअर होणार. वरती 3 डिजिट खाली बाळा लय मन लावून लक्ष दे. वरती 3 डिजिट खाली 3 डिजिट. चला आता बोला 5 चा टेबल 5 पर्यंत. हा तिन्ही मित्र पहिले कुणाचे मित्र आहेत ते पॉइंट आहे असं धरायचं नाही. चला 5 5 जा 25 कॅरी उरले 2 5 2 जा 5 4 जा 20 20 प्लस 2 22 कॅरी उरले 2 5 8 जा 40 40 प्लस 2 40. आता हे घर काय करायचं आपल्याला बंद करायचं बरोबर. मन लावून लक्ष द्या. चला आता हा 4 या सगळ्यांचा फ्रेंड आहे ऐका 4 5 जा 20 कॅरी किती उरले 2 4 4 जा 16 16 प्लस 2 18 कॅरी किती उरला 1 4 8 जा 32 32 प्लस 1 33. आता या 4 नी पण मी वरच्या सगळ्यांना काय केले मल्टिप्लाय केले. त्यामुळे मी याचंही घर काय करणार आहे बंद करणार. सगळ्यांना कळालं. चला आता मी 8 हा 8 या वरच्या तिघांचा काय फ्रेंड आहे. पहिले कुणाचा फ्रेंड आहे
5 8 जा 40. कॅरी किती उरले रे 4. ते मी इकडे देतो बाजूला, लक्ष द्या. 8 4 जा 32. बरोबर आहे का? 32 मध्ये हे जर का 4 मिळवले 36. परत कॅरी किती उरले आहे 3. 8 8 जा 64. 64 मध्ये जर का मी हे 3 मिळवले 67. किती होणार आहे 67. बरोबर मन लावून बोलायचं. कळालं सगळ्यांना? हा चला आता लक्ष द्या. किती होणार इथं प्लस करा 5. इथं किती होणार आहे 2. इथं किती होणार आहे 10. 14. बरोबर का? इथं किती उरणार आहे आता बघा 1 उरणार आहे कॅरी. इकडे बघा 4 7 आणि 6 किती होणार आहे 30 आणि हे किती होणार आहे 40. बरोबर का रे? हा कॅरी किती उरणार आहे 1. इथे होणार 10 आणि हा 1 11. इथे उरणार 1. इथे किती होणार 7. 1 2 3 कॉमा 1 2 कॉमा. परत एकदा चेक करू आपण. बरोबर? कुठं काय चुकलं असेल तर परत चेक करू. ही स्टेप बरोबर आहे? परत एकदा चेक करू आपण. हे स्टेप बरोबर आहे? बरोबर? हा चला आता ही स्टेप चेक करा एकदा. 5 4 जा 20. बरोबर का? आता कॅरी किती उरले आपल्याकडे 2. 4 4 जा 16 प्लस 2 किती झाले 18. बरोबर का? कॅरी 1. 4 8 जा 32. 32 प्लस 1 किती झाले 33. बरोबर का रे? आता आपण हे घर बंद केलं. मग आता आपण 8 5 किती झाले 40. कॅरी किती उरले रे बोला पटकन. कॅरी किती उरले 4 ना. हा 8 30 8 4 किती झाले 32. 32 प्लस 4 किती झाले 36. कॅरी किती उरले 3. 8 8 जा 64 प्लस 3 किती झाले 76. आता प्लस मध्ये बघा कुठे गडबड झाली का 5. इथे किती उरले बाळा 2. 8 आणि 2 10. हातचा उरला 1. 6 आणि 1 7. 7 आणि 3 10. 10 आणि 4 14. हातचा उरला 1. 7 आणि 3 10 आणि 1 11. हातचा उरला 1. 6 आणि 1 7. आता राहिलं गुणाकार आपला बरोबर आला. बरोबर आहे की नाही? आता लक्षात ठेवा आपल्याला पॉइंट करायचंय. बरोबर आहे ना? विषय असा आहे की आपण पॉइंटचा मल्टिप्लाय केलाय. पॉइंटचा केलाय ना. मग आपल्याला कॉमा नाही देता येणार. काय देता येणार आता आपल्याला पॉइंट द्यावा लागेल. बरोबर आहे ना? आपण ते विसरलो होतो. आता मला सांगा मी तुम्हाला पॉइंट दिलाय. किती घरं सोडून पॉइंट आहे रे इथं? हा एक घर आणि हा एक 2 आणि हा एक किती झाले 3. मग किती झालं 1 2 3. 3 घर सोडून काय द्यावं लागेल गुणाकारामध्ये वरचे आणि खालचे पॉइंट काय होतात मोजल्या जातात. जर पॉइंट असेल तर कॉमा देण्याची गरज नाही. तुम्हाला मी कॉमा पण सांगितलंय आणि पॉइंट पण सांगितलं. आता याच्यात कॉमा का द्यावा लागणार नाही कारण याच्यामध्ये काय आहे कारण याच्यामध्ये काय आहे समजलं? बरोबर आहे सगळ्यांचं क्लिअर? परत एकदा बघा बरं का आपल्याला गडबड नाही. परत एकदा बघा सगळं टेबल व्यवस्थिशीर आहे का बघा. करेक्ट आहे? चला आता आपण शेवटचं उदाहरण बघूया. स्टेप बाय स्टेप मल्टिप्लाय. चला आता पुढे बघा. या तिघांचा मित्र कोण आहे रे पहिल्यांदा 5. हा या तिघांचाही मित्र. बरोबर समजलं सगळ्यांना? चला बोला 5 5 जा कॅरी किती उरले 5 4 जा 20 प्लस 2 कॅरी किती उरले 5 8 जा 40 प्लस 2 40. यानी गुणलं हे घर गुणलं म्हणून हे घर काय झालं बस. आता उरला 1 5 1 जा 5 4 1 जा
1 8 जा 8. आता या वननी या तिघांना गुणलं म्हणजे हे पण घर काय झालं हे तर पहिलेच बंद होतं. चला 2 5 जा 10 कॅरी उरला 1. 2 4 जा 8 8 + 1 9 आणि 2 2 आता कॅरी उरला का माझ्याकडे 2 8 जा किती झाले 16. मला याची काय करावे लागणार आहे आता बोला पटकन 5 7 थांबा गडबड करू नका. किती होणार इथं 7 2 5 0 किती होणार आहे 7. कॅरी उरला का रे बोला पटकन. आता किती होणार 6. इथे किती उरले 21. बरोबर चेक करा. 8 आणि 4 12 आणि हे किती होणार 9 21 बरोबर ना. मग इथं उरणार 1. आता कॅरी किती होणार कॅरी किती होणार 21 म्हणजे कॅरी किती उरणार बोला पटकन. इथे किती होणार 8 म्हणजे किती होणार 1 बरोबर ना. पक्क कळालंय क्लिअर कळालंय. परत 10 वेळा विचारतोय तुम्हाला. जोपर्यंत समजलं नसेल तर मी परत समजावून सांगतोय. आता आहे पॉइंटचा विषय बरोबर. मला एक सांगा वरती किती घर आहे 1 खाली किती घर आहे 2. वरचं 1 आणि खालचे 2 म्हणजे किती झाले 3. गुणाकारामध्ये आपण पॉइंटचे घर मोजतो. काय म्हटलं मी पॉइंटचे घर मोजतो. उभी राहा काय म्हटलं मी सांग. गुणाकारामध्ये पॉइंटचे गणित मोजतो. पॉइंटचे घर आपण काय करतो मोजतो. वरचा 1 आणि खालचे 2 किती झाले रे 3. 1 2 3. इथं काय करावं लागेल आपल्याला पॉइंट. समजलं सगळ्यांना. मला एक सांगा आता जर मी इथं वरती एक अंक वाढवला ही स्टेप सगळ्यांना कळाली बेटर कळाली क्लिअर कळाली. मग मला एक सांगा बाळांनो जर मी स्टेप नंबर इथं म्हटलं तुमच्यासाठी 21 घेतो. काय म्हटलं रे आता आपण व्हिडिओ लॉंग झाला तरी चालेल लेक्चर लॉंग झालं तरी चालेल आपण करून बघूया की मला एक सांगा स्टेप नंबर 21 आपण वरती किती अंक घेतले होते वरती 3 खाली 3 होती शेवटचे स्टेप. किती झाले बरोबर का. मग आता मला एक सांगा जर मी वरती 4 अंक घेतो. आपण मागच्या स्टेप बघूया. स्टेप काय वरती 3 खाली 3. मग मला एक सांगा बाळांनो आपण मी जर वरती 4 अंक घेतले आणि खाली तुमच्यासाठी मी परत 5 अंक घेतले खाली 3 अंक घेतले तर काही फरक पडणार आहे का रे गुणाकारामध्ये फक्त वरती 1 अंक मी काय झाला वाढवला. स्टँडर्ड 5 मध्ये तुम्हाला इथं जर आता मला सांगा मी इथं 4 अंक घेतले मी जर इथं 5 अंक जरी घेतले तर काही फरक पडणार आहे का तुम्ही करू शकता इजी करू शकता का नाही. आता मी इथं पॉइंट दिला आणि मी इथं पॉइंट दिला तर तुम्ही करू शकता की नाही. चला या सगळ्यांचा पहिले फ्रेंड कोण आहे 5. कोण आहे 5 चा फ्रेंड 7 आहे 4 आहे 6 आहे आणि बरोबर ना. समजतंय सगळ्यांना कळालं. चला 4 7 5 7 35 कॅरी किती उरले 20. 4 5 20 20 + 3 23. इथं 3 इथं किती उरले 5 6 30 30 + 2 32 कॅरी किती रे 3. 5 3 15 बरोबर का. 15 + 3 18. स्टेप बरोबर आहे क्लिअर. आता आपलं हे घर काय करायचंय बंद करायचं. 4 चा हा चौघे मित्र आहे 4 चा हा पहिले मित्र आहे 4 7 ला 28 कॅरी किती उरले बाळा 2 मी इकडे लिहितो 4 4 चा 16 16 + 2 18 कॅरी किती उरले बाळा 1 4 6 चा किती होणार 24 बरोबर ना 24 आणि हा 1
25 कॅरी किती उरले बाळा 2 उरले आता पण झालं 4 3 जा 12 12 प्लस मध्ये हे 2 मिळवले बोल बाळा पटकन 40 चुकणार नाही व्हेरी गुड कॉन्फिडन्स आता या 4 ने मी सगळ्यांना मल्टिप्लाय केलं आता मी हे घर काय करणार आहे बंद करणार बरोबर आहे ना चला आता माझ्याकडे कोण उरणार 1 चला बोला मी पॉइंटचा विचार केलेला नाही या 1 चा मित्र कोण आहे 1 चा मित्र कोण आहे सर्वप्रथम 7 आहे 7 म्हणजे 1 4 जा 1 6 जा 1 3 जा आता मला याची काय करावं लागेल प्लस गडबड बिलकुलही करू नका आता आपली शेवटची स्टेप आहे चला आता बोला किती होणार बाळांनो बेरीज 5 11 व्हेरी गुड कॅरी किती होणार बाळा 1 हे 8 होणार इथं 8 आणि 8 16 होणार 2 18 17 18 किती होणार 18 बरोबर ना हे इथं 1 मिळवले 8 होणार 8 आणि 8 16 आणि 2 18 कॅरी किती होणार आहे 1 बिलकुल गडबड करायची नाही इकडे बघा आता बेरीज कशी करायची हा 8 आणि हे 1 किती झालेले 9 18 आणि हे पण 9 होतात ना 18 5 प्लस 4 मग परत 18 कॅरी किती होणार आहे 1 हे किती होणार 10 आणि हे 1 आणि हा 1 बरोबर ना 12 मग आता कॅरी किती होणार आहे 1 हा 1 आणि हा 1 2 आणि हे 3 किती झाले 5 आता आपल्याला पॉइंट मोजायचे वरचे किती घर आहेत रे 1 2 3 घर सोडून पॉइंट आहे बरोबर आहे का खाली किती घर सोडून पॉइंट आहे 1 आणि 2 मग हे वरचे 3 घर आणि खालचे 2 घर किती झाले टोटल 5 किती घर झाले 5 आता 5 घर सोडून मला काय करावं लागेल पॉइंट द्यावा लागेल चला मोजा 1 2 3 4 5 इथं मला पॉइंट द्यावा लागेल बरोबर आहे का समजलं क्लिअर आहे चेक करा एकदा क्लिअर आता तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह शिकताय आता हे तुम्हाला मल्टिप्लाय येतं पण तुमच्या गावी तुमच्या मित्रांना त्याला प्रॉब्लेम असतो त्याचा बेसिक प्रॉब्लेम असतो कारण तुम्हाला मित्रांनो हे जे काही मी मल्टिप्लाय शिकवलेले आहेत आता गेल्या 4 व्हिडिओ मध्ये हे आपण काय शिकलोय स्टेप बाय स्टेप कोणते व्हिडिओ शिकले स्टेप बाय स्टेप या पद्धतीने गुणाकाराची जर सिरीज तुम्ही शिकली तर तुम्ही एकही विद्यार्थी विसरणार नाही परत एकदा तुम्हाला ह्या सिरीज रिपीट करून देतो तुमच्या चेहऱ्याच्या समोर स्टेप नंबर आपण कशा कव्हर केलेल्या आहेत ते आता आपल्या डिजिटल वर आहे म्हणून दाखवतो चला बघा स्टेप नंबर 1 ला काय शिकलोय आपण स्टेप नंबर 1 ला काय शिकलो 1 डिजिट 2 डिजिट कॅरी आहे का नाही बघून घ्या एकदा पटापट पुढे बघा 3 डिजिट कॅरी आहे का नाही 4 डिजिट कॅरी आहे का नाही बघून घ्या वरती किती डिजिट रे 5 खाली 1 कॅरी आहे का नाही गुणाकार असा शिकायचा असतो तुम्हाला गलत पद्धतीने शिकवल्या जातं त्यामुळे तुम्ही विसरताय बघून घे 6 डिजिट कॅरी आहे का नाही पुढची स्टेप बघून घे वरती 2 पण इथं कॅरी आलाय 3 डिजिट पण कॅरी आलाय 3 डिजिट बाय 1 डिजिट पुढे बघ 4 डिजिट बाय 1 डिजिट 5 डिजिट बाय 1 डिजिट इकडे बघ आता कॅरी आलाय मी आता 5 केलं 6 7 केलं तरी तू इझी सोडवू शकतो पुढे बघ बाळा 11 स्टेप 2 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी नाही 2 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी नाही असा गुणाकार शिकवतात 3 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी नाही बरोबर का इकडे बघ 4 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी असं शिकवलं जातं त्यामुळे तुम्ही कधी विसरणार नाही 5 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी नाही बघा लक्षात घ्या तुम्हाला मी आठवण करून देतो 2 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी आहे बरोबर का पुढे बघा 3 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी आहे पुढची स्टेप बघा 4 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी आहे स्टेप बाय स्टेप बघा
5 डिजिट बाय 2 डिजिट पण कॅरी आहे. स्टेप नंबर 19 सगळ्यात हार्ड 3 डिजिट बाय 3 डिजिट पण कॅरी आहे आणि विथ पॉइंट आहे. म्हणजे पॉइंटची कॉन्सेप्ट पण तुमची इथं मी क्लिअर केलेली आहे. आणि सगळ्यात हार्ड स्टेप आहे 4 डिजिट बाय 3 डिजिट. इथपर्यंत तुम्हाला 5व्या वर्गापर्यंत असते. पण मला एकदा सांगा, जर मी नंबर वाढवला तरी काही फरक पडणार आहे का? नाही. तुम्ही करू शकता का नाही? सर्वांनी तुम्ही हा व्हिडिओ सगळ्या मित्राला, तुमचे जेवढे मित्र असतील महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यांना शेअर करायचं. आणि सर्वात महत्वाचं की जर तुम्ही विसरले तर आपलं युट्यूब चॅनल आहेच, बरोबर आहे. काही दिवसानंतर आपण विसरतो तर युट्यूब चॅनल आहे सगळं. ओके, तर तुम्ही बघायचं, प्रॅक्टिस करायची. क्लिअर? थँक्यू, धन्यवाद.